तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा मुद्दा खरं तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की नियम कायदे एखाद्या आमदार आणि खासदाराचे काय अधिकार आहेत। कारण मी मागच्या आठवड्यात बघितलं बजरंग सोनावणे ते शेजारी बसले होते धनंजय मुंडेंच्या डीपीडीसीला। तुम्ही सगळे कुठे बसता मला माहिती नाही, वरती बसवतात, आमदार पुढे असतात, आमदार खाली पुढे असतात। आता हे बघा, हे वेगळंच आहे। आता तुमची वेगळी, आमची अशी मोठी आहे, पण आम्हाला काय खाली बसवा, आम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं तरी चालेल। आम्हाला कुठे बसवता याला महत्व नाही, आमच्या कामाला महत्व। आणि आम्ही कुणाची आमची घरची कामं सांगत होता का? आम्ही 23 लाख लोकांनी मला आणि अमोल दादांना निवडून दिले आणि आदरणीय पवार साहेब काय प्रश्न विचारत होते, लोकांच्या हिताचाच प्रश्न विचारत होते ना। तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अधिकार नाही। त्याच्यानंतर पवार साहेबांनी एकही प्रश्न विचारला नाही मीटिंगमध्ये, त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, माझ्यासाठी पण एक शिकण्यासारखी गोष्ट होती। काल नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना या देशाला आदरणीय पवार साहेब माहिती आहे, ते नेहमी मीटिंगच्या वेळेवर आधी जातात। ते आधी जाऊन बसले। पालकमंत्री आल्यानंतर आदरणीय पवार साहेब स्वतः उठले, पालकमंत्र्याचा त्या पोझिशनचा मान म्हणून, कारण का शेवटी ते पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल म्हणून आदरणीय पवार साहेब वयाने आणि सगळ्याच गोष्टी जरी ज्येष्ठ असले तरी त्यांनी प्रोटोकॉल पाळला। आणि जेव्हा पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही, आदरणीय पवार साहेबांनी एकही प्रश्न त्या मीटिंगमध्ये विचारला नाही। तो प्रोटोकॉल मी नाही पाळला, मी विचारला। कारण का ही लोकशाही आहे, मनमानीने सरकार नाही चालत। आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही। आता लोकांचे पण प्रश्न आम्ही सरकारला विचारायचे नाही का? कुठला नियम कायदा? आणि एवढ्या नियम कायद्याने जर देश चालत असेल तर मग सगळ्याच बाबतीत नियम कायदे झाले पाहिजे। मग आम्ही त्यांच्या चुका काढू, प्रोटोकॉल सगळा त्यांनीच पाळला असेल, मग व्यासपीठावर जो कोणी बसेल त्याचा प्रत्येक प्रोटोकॉल पाळला पाहिजे। मग कोणीही कुठे बसता कामा नये। एवढे जर शिस्तीने सरकार चाललं असेल तर प्रत्येक बाबतीत ते पाळा, सिलेक्टिव्ह नको ना। म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आम्हाला एक नियम वेगळा, हे संविधानाच्या विरोधात आहे। आणि दडपशाही, आपल्या संविधानामध्ये मोकळा श्वास, मोकळं बोलायचा, मत मांडण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे। या छोटी, तुम्हाला असं वाटेल किती क्षुल्लक गोष्ट आहे, ही छोटी गोष्ट नाहीये, ही सुरुवात आहे त्या दडपशाहीची। कृतीमधून दिसतं की ही दडप। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।